काय रे कुठे निघालायस? आले का कुठं म्हणजे काय मतदान करायला निघालोय. ये इकडे मी सांगतो तुला. काय का आता तुझं काय हे बघ आता आपलं मत सत्ताधारी पक्षाला द्यायचं बर का? का बरं? अरे त्यांनी तर एवढा विकास केलाय. अरे काय घंटा विकास केलाय? काय विकास केलाय तुला माहित आहे का? विकासाच्या नावाखाली गोरगरिबांच्या जमिनीवर आरक्षण टाकलं, जनतेची दिशाभूल केली आणि तू म्हणतोस विकास केला होय? आता म्हणजे काय? तू लोकनेते रामभाऊ पाटलासनी विसरलास? अरे तो तर देवासारखा माणूस. अरे मग त्याच देव माणसाचा पुतण्या सौरभ भैया पाटील नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे ती. त्यांना मतदान करायचं, त्यांना निवडून आणायचं. एवढ्या कामाचा माणूस आहे. मग तुला सांगतो त्यांचं मार्गदर्शक भारतदादा पाटील माहिती आहेत ना? हो. मग त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी 38 दिवस उपोषण केलं. काय हायकोर्टात याचिका दाखल केली, सगळी कागदपत्र गोळा केली, तिकडे जमा केली. तेव्हा कुठं आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली. आणि श्रेय कोण घेतंय? ही सत्ताधारी. ह्यासनी सगळं कसं पाहिजे? आयतं करायचं दुसऱ्यानं, श्रेय फक्त ह्यासनी पाहिजे. आयतं पाहिजे, सगळं आयतं पाहिजे. आणि तू म्हणतोस त्यासनी मतदान करा. खायला का? नाही मी चुकलो. आता मी माझ्यात बदल करतो. आता माझं मत सौरभ भैयालाच, म्हणजे आता कसं? कमशीला. हा आपली आघाडी कुठली? तीर्थक्षेत्र विकास आघाडी, म्हणजेच सौरभ भैया. चला लक्षात घे. आता दोघे मिळून आपण जाऊया. मतदान करून घेऊया.